अतिशय पौष्टिक हाय प्रोटीन अख्खे मूग घालून केलेले आप्पे भाजल तसे कुरकुरीत होतात आणि आतून मऊ जाळीदार बनतात. बनवायला तर झटपट आहेच, पण खायला पण अतिशय टेस्टी आहे. नमस्कार, यम फूड मॅजिकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या रेसिपीमध्ये हिरव्या मुगाचा वापर करून आप्पे बनवणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदा मी 1.5 वाटी रेशनचा तांदूळ घेतला आहे. तांदूळ तुम्ही दुसरे कुठलेही घेऊ शकता. अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली आहे व अर्धी वाटी अख्खे हिरवे मूग घेतले आहे. मुगाची क्वांटिटी थोडीफार कमी जास्त करू शकता, पण उडदाची डाळ आणि तांदूळ ह्याच प्रमाणात घ्या. आता हे सर्व मी 2दा स्वच्छ पाण्याने धुत आहे. चॅनलवर जर तुम्ही नवे असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इथे मी 3 ते 4 ग्लास पाणी ओतून तांदूळ, डाळ आणि मूग हे 5 ते 6 तास भिजत ठेवले आहे. 5 ते 6 तासानंतर बघा, तांदूळ, डाळ आणि मूग छान भिजले आहेत. तर याला आपण मिक्सरला वाटून घेऊया. मिक्सरला वाटून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा की पूर्ण बारीक पेस्ट होईपर्यंत वाटून नाही घ्यायचं. तर असं पीठ रवाळ रवाळ राहिलं पाहिजे, म्हणजे ते पीठ छान फुगते आणि आप्पेही छान होतात. तर इथे आपले पीठ तयार आहे. आता 7 ते 8 तासासाठी फर्मेंट व्हायला ठेवूया. 7 ते 8 तास झाले आहेत. तुम्ही पीठ बघू शकता किती फुगले आहे, मस्त फेसाळले आहे. पीठ जेवढे जास्त फेसाळेल तेवढे आप्पे छान होतात. आता मिक्सरच्या भांड्यात मिरची, आले, लसूण, कढीपत्ता बारीक करून घेऊया. मिरचीची पेस्ट मी इथे 2 चमचे घातली आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता. आमच्या घरात सर्वांना तिखट आवडतं म्हणून मी तिखट केलेली आहे. वरून कोथिंबीर भरपूर घालायची आहे. 2 चमचे मीठ घालायचं आहे आणि मस्तपैकी ते छान फेटून घ्यायचं आहे. जेवढं आपण फेटल तेवढे आप्पे छान होतात, जाळीदार बनतात. आता आप्पे पात्रामध्ये 2-2 थेंब तेल टाकून सगळ्या जिरे मोहरीची फोडणी केलेली आहे आणि एक आप्पे आपण सोडायचे आहेत. ह्या आप्प्यांमध्ये तुम्ही आवडीप्रमाणे भाज्याही घालू शकता. ते ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही भाज्याही घालू शकता. इथे आपले सगळे आप्पे सोडून झाले आहेत. त्याला 1 मिनिट झाकून ठेवायचं आहे. 1 मिनिट होऊन गेलं आहे. आपण झाकण काढूया. तुम्ही बघू शकता आप्पे काय छान टम फुगले आहेत आणि पाठीमागून बघा काय मस्त कुरकुरीत भाजले गेले आहेत. आता हे सगळे आप्पे आपल्याला उलटून परत बारीक दमावर भाजून घ्यायचे आहेत. तर इथे आपले आप्पे तयार झाले आहेत. मधून एक तोडून दाखवते, काय मस्त जाळी पडली आहेत. तर कशी वाटली रेसिपी? नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.